मी जर एक सभा घेतली असती तर एकाच सभेत सगळ्यांना हुतानं पाडलं असतं, फक्त आम्ही या मैदानात नव्हतो। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। काय बरोबर केलं, बरोबर म्हणतो आपण। 127 मतदारसंघ असे आहेत, मोजले त्या 20,000च्या आतच आले तर बदगे। एक सभा घेतली असते वर ढोंगान करून पडले असते सगळे बादाबादाच। मोजले ते। खरं तर विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जरांगे पाटलांनी जो निर्णय घेतला, आम्ही माघार घेतोय आणि सबसेल जरांगे पाटलांनी या मैदानातनं माघार घेतली। मात्र आता निवडणुकीचा निकाल लागल्याच्या नंतर महायुतीला खऱ्या अर्थानं बहुमत मिळाल्याचं पाहायला मिळतंय। बरेच लोक आहेत, बरेच आमदार आहेत ज्यांना कौल मिळाला आहे आणि वातावरण नसताना सुद्धा महायुती सत्तेत येण्याच्या तयारीत आहे। मात्र या संदर्भानं जरांगे पाटलांना ज्यावेळेला प्रश्न विचारला जातो की बाबा भरभरून मराठा समाजानं सुद्धा त्यांना मतदान केलं, महायुतीला मतदान केलं, ज्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला त्यांना सुद्धा भरभरून मतदान केलं, त्यावेळेला या सगळ्या गोष्टीवरती जरांगे पाटील उत्तर देत आहेत। फार कमी छोट्या लीडनं हे आमदार निवडून आले। काही ठिकाणी 300, 500, 1000, 2000 अशा छोट्याशा लीडनं, अशा छोट्या लीडनं आमदार निवडून आले। जर का त्या मतदारसंघात मी एक सभा घेतली असती तर हे उताने पडायला जास्त काळ लागला नसता आणि एका सभेमध्ये सगळ्यांना आउट करायची ताकद होती। मात्र आम्ही मैदानात नव्हतो, आम्ही शब्द दिला होता आणि मराठा बांधवांनी अगोदरच माघार घेतली होती। नाहीतर यांना पाडायला किंवा यांना मैदानातनं, या विधानसभेच्या मैदानातनं आउट करायला फार काळ लागला नसता, अशा पद्धतीनं माध्यमांसोबत जरांगे पाटील बोलतायत। कोणी 200 नाही, कोणी 500 नाही, कोणी 700 नाही, कोणी 1000 नाही, कोणी 13,000, कोणी 12,000, कोणी 7,000, कोणी 17,000, कोणी 16,000, कोणी 6,000, कोणी 20,000 असे निवडून आले तरी काय। पण आता आपला शब्दच गेला होता की आपण मैदानात नाहीत, जाणार नाहीत। नसतं एका सभात आउट झाली असती ती, एका सभात पुरे खलास खेळ झाला असता त्यांचा। तुम्हाला असं वाटलं आमचं समीकरण जुळलं नाही? जर यदा कदाचित आमचं समीकरण जुळलं असतं तर मग यांची काही खैर नव्हती, मग सगळ्यांचा सुपडा सापच केला असता। अशा पद्धतीनं सुद्धा जरांगे पाटील माध्यमांमध्ये प्रतिक्रिया देत आहेत आणि महायुतीमध्ये म्हणा किंवा निवडून आलेले मराठा बांधवांच्या आरक्षणाला विरोध करणारे जे काही आमदार होते, जे निवडून आले, तर ते फार कमी छोट्या फरकानं निवडून आल्याचं जरांगे पाटलांनी माध्यमांमध्ये कबुली दिली आहे। आणि तशा पद्धतीनं आम्ही बऱ्याचदा चेक सुद्धा केले, बऱ्याच मतदारसंघामध्ये फार छोट्या लीडनं हे लोक निवडून आले। तिथं जर का आम्ही एखादी सभा लावली असती तर सगळ्यांना आउट करायची ताकद होती, अशा पद्धतीची भावना माध्यमांसोबत जरांगे पाटील व्यक्त करतायत। सत्तेत कुणीही आलं तरी आपल्याला लढावं लागणार आहे आणि त्यामुळे सबसेल आमची समीकरणं जुळली नाहीत, त्यामुळं आम्ही या विधानसभेच्या मैदानातून माघार घेतली। जर का मनावर घेतलं असतं, आमचा पॅटर्न जर का जुळला असता तर मग मात्र आम्ही मैदानात उतरून सगळ्यांचा सुपडा साफ केला असता, जरांगे पाटील माध्यमांमध्ये बोलतायत। मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राइब करून ठेवा।